नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, MPSC मार्फत जी नवीन ॲड आलेली आहे बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ही पब्लिश झालेली आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग त्यासाठी वॅकन्सी किती असणार आहे, त्यानंतर जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत, ॲप्लिकेशनला सुरुवात कधी होणार आहे, त्यानंतर लास्ट डेट कधी असणार आहे, नंतर ज्या पोस्ट दिलेल्या आहे त्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे, आणि ज्या पोस्टला शारीरिक पात्रता लागणार आहे मग ती किती लागणार आहे, तसेच बघा ॲप्लिकेशन करण्यासाठी फी किती लागणार आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले या ॲड्समध्ये 3 विभाग असणार आहे। एक सामान्य प्रशासन विभाग, दुसरा आहे महसूल व वन विभाग, तिसरा आहे सार्वजनिक बांधकाम विभाग। अशा प्रकारे 3 विभाग असणार आहे। तर त्यांचे संवर्ग बघा, सामान्य प्रशासनचं राज्यसेवा, त्यानंतर महसूल वन विभागाची महाराष्ट्र वन सेवा, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विकास विभाग यासाठी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा। अशा प्रकारे हे संवर्ग असणार आहे। त्यानंतर बघा पद जे आहेत या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, या ठिकाणी बघा सामान्य प्रशासन विभागाचे 127 जागा आहे, त्यानंतर महसूल व वन विभाग याचे 144 जागा आहेत, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग याचे 114 पद आहेत। अशा प्रकारे ही जी ॲड आहे तर ही 385 जागांसाठी ही ॲड असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे बघूयात जे इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत तर ते इम्पॉर्टंट डेट्स बघूयात। अर्जाला सुरुवात कधी होणार आहे, 28 मार्च 2025ला ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे, आणि लास्ट डेट जी असणार आहे तर ती बघा 17 एप्रिल 2025 ॲप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे। त्यानंतर बघा ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 17 एप्रिल, म्हणजे जी ॲप्लिकेशनला लास्ट डेट आहे तीच ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे। आणि जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने करणार असाल तर भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक जो आहे तर ती 19 एप्रिल असणार आहे। आणि त्यानंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक, म्हणजे ऑफलाईन पद्धतीने भरणार असाल तर त्याची लास्ट डेट जी आहे तर ती बघा 21 एप्रिल 2025 असणार आहे। अशा प्रकारे इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत तर त्या इम्पॉर्टंट डेट्स आपण बघितलेल्या आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील जी माहिती आहे तर ती माहिती बघूयात। या ठिकाणी आरक्षणविषयी माहिती दिलेली आहे, कॅटेगरीच्या जे आरक्षण आहे तर त्याविषयी माहिती दिलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पात्रता बघणार आहोत। यामध्ये भारतीय नागरिकत्व म्हणजे भारतीय असला पाहिजे विद्यार्थी। त्यानंतर बघा यामध्ये एज लिमिट जे दिलेलं आहे बघा, राखीव खुला जो प्रवर्ग आहे त्यासाठी मिनिमम जे आहे 38 आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी मिनिमम जे आहे 18 वर्ष आणि मॅक्सिमम जे आहे तर ते 38 वर्ष असणार आहे। त्यानंतर मागासवर्गीय, अदुग तसेच अनाथ या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 43 वर्ष एज लिमिट असणार आहे। त्यानंतर प्रावीण्य पात्र खेळाडू जे आहे तर त्यांना राखीव प्रवर्गातील ते खेळाडू असतील तर त्यांना 43 एज लिमिट असणार आहे। त्यानंतर मागासवर्गीय, अदुग आणि अनाथ आणि प्रावीण्य प्राप्त या कॅटेगरीमधील खेळाडू जर असतील तर तुम्हाला 43 वर्ष एज लिमिट असणार आहे। तशाच प्रकारे बघा माजी सैनिक, त्याचं पण 43 असणार आहे एज लिमिट। त्यानंतर बघा वनक्षेत्रपाल गट ब साठी 21 वर्ष मिनिमम असणार आहे। मॅक्सिमम किती आहे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, जे वनक्षेत्रपाल गट ब ही जी पोस्ट आहे त्याला मिनिमम 21 वर्ष एज लिमिट असणार आहे। आणि त्यानंतर बघा ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना मॅक्सिमम जे आहे या ठिकाणी 21 दाखवलेलं आहे, पण ते प्रिंट मिस्टेक असू शकते। त्यानंतर बघा पुढचे जे आहे तर त्याचे एज लिमिट बघणार आहोत। 43 वर्ष एज लिमिट जे आहे मागासवर्गीय, अदुग आणि अनाथ या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना असणार आहे। त्यानंतर बघा प्रावीण्य प्राप्त खेळाडू, त्यामध्ये जर खुला प्रवर्गातील असेल 43, बाकीच्यांना सर्व जे आहे प्रावीण्य प्राप्त खेळाडू असू द्या किंवा माजी सैनिक असू द्या, त्या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 43 वर्ष एज लिमिट असणार आहे। त्यानंतर दिव्यांग उमेदवार जे आहेत तर त्यांना 45 वर्ष एज लिमिट असणार आहे। अशा प्रकारे आपण एज लिमिटविषयी माहिती बघितलेली आहे। आता जी शैक्षणिक पात्रता जी आहे तर त्या शैक्षणिक पात्रतेविषयी आपण माहिती घेऊयात।
तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट या पोस्टसाठी बघा तुम्हाला जी शैक्षणिक पात्रता जी लागणार आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील किमान 4 वर्षाची पदवी. बघा तुमचं इंजिनिअरिंग जर ॲटोमोबाईलमध्ये झालेलं असेल तर ते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे. त्यानंतर बघा डिग्री कंप्लीट असली पाहिजे किंवा जे विद्यार्थी लास्ट इयरला असतील ते सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता, परंतु मुख्य परीक्षेच्या अगोदर तुमची डिग्री कंप्लीट असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवट तारखेला गिअर्स हलकी मोटार वाहने परिवहन वाहने म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो याचा जो अर्थ आहे तर तुमच्याकडे मोटार गिअरची जी मोटरसायकल आहे त्याचं जे लायसन आहे ते असलं पाहिजे. हलके मोटार वाहन तर ते पण असलं पाहिजे, 4 चाकी जे हलकं वाहन आहे ते पण, आणि ते अवजड वाहन जे आहे त्याचं पण तुमच्याकडे लायसन असलं पाहिजे. मुख्य परीक्षेच्या अगोदरच्या तारखेचं तुमच्याकडे व्हॅलिड लायसन असलं पाहिजे. अशा प्रकारे 2 आणि 3 मध्ये शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. जरी तुम्ही लायसन काढलेलं नसेल मुख्य परीक्षेच्या अगोदर तुम्ही काढून घ्या. त्यानंतर बघा कोणते खंड न पाडता वाहन चालवण्याच्या लायसनचे वाहन चालवण्याच्या लायसनचे वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा जे लास्ट व्हॅलिडिटी असते लायसनची ती संपल्यानंतर परत रिन्यू तुम्हाला वेळोवेळी करायचं आहे, त्याविषयी माहिती दिलेली आहे. म्हणजे तुम्ही फक्त तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे तर ते ऑटोमोबाईलमध्ये झालेलं असेल तर ते विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकता, लास्ट इयरचे विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकता. तसेच तुमच्याकडे लायसन असेलच आणि ज्यांचं नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या, म्हणजे तुम्हाला यासाठी मुख्य परीक्षेला काही त्रास होणार नाही. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती बघूयात. वनक्षेत्रपाल गट ब ही जी पोस्ट आहे त्यासाठी बघा या ठिकाणी बघा वनस्पतीशास्त्र बॉटनी असेल, रसायनशास्त्र केमिस्ट्रीचे विद्यार्थी असेल, ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी किंवा लास्ट इयरला असलेले विद्यार्थी, तसेच वनशास्त्र असेल, भूशास्त्र असेल, मॅथमॅटिक्स गणित, भौतिकशास्त्र फिजिक्स, सांख्यिकी असेल म्हणजे स्टॅटिस्टिक्स, प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी, त्यानंतर उद्यानविद्याशास्त्र असेल किंवा कृषीशास्त्र असेल, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी असेल, त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, तसेच विद्युत अभियांत्रिकी, तसेच इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, तसेच संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरण विज्ञान, तसेच पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील संविधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी असली पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रपाल गट ब या पोस्टसाठी बघा ज्या विद्यार्थ्यांचं वरीलपैकी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल यामध्ये किंवा लास्ट इयरला असाल तर ते विद्यार्थीसुद्धा यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. तसेच बघा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक, बघा तुमच्या जर ग्रॅज्युएशनमध्ये जर मॅथ हा सब्जेक्ट असेल तर ते विद्यार्थीसुद्धा यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर बघा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे याचं वनक्षेत्रपाल गट ब याचं आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन जे लागणार आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा. यासाठी बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी, म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये जर तुमच्याकडे पदवी असेल किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेले तत्सम आहारता, म्हणजे अभियांत्रिकीमध्ये तुमची जरी अभियांत्रिकीमधील तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे तर ते ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे किंवा लास्ट इयरचे विद्यार्थीसुद्धा ॲप्लिकेशन करू शकतात. त्यानंतर बघा खाली दिलेलं आहे बघा कोणकोणत्या जर तुमची पदवी कंप्लीट असेल म्हणजे BE BTech सिव्हिल किंवा वॉटर मॅनेजमेंटमध्ये झालेलं असेल किंवा BE BTech सिव्हिल इन्व्हायरमेंटलमध्ये झालेलं असेल किंवा BE BTech स्ट्रक्चरलमध्ये झालेलं असेल किंवा BE BTech तुमचं कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा लास्ट इयरला तुम्ही असाल तर ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. या ठिकाणी तुम्ही जे 10वीला तुम्हाला इयत्ता 10वीला तुम्हाला मराठी सब्जेक्ट असेल तर त्याचं तुम्ही
प्रूफ म्हणून देऊ शकता. मराठी भाषेचे ज्ञान असणे हे नॉर्मल आहे. त्यानंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाचे आपण याविषयी माहिती बघितलेलीच आहे बघा. त्यानंतर बघा त्या ठिकाणी बघा खाली बघा अंतवसिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा जर तुम्हाला अनुभव आवश्यक असेल अशा धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट, मुख्य परीक्षेची माहिती, त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची विहित दिनांकापासून पूर्ण केलेली असावी. बघा तर तुमची जी पदवी जी आहे तर ती मुख्य परीक्षेच्या अगोदर कंप्लीट असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील आता माहिती बघूयात. आता जी शैक्षणिक शारीरिक अहर्ता जी लागणार आहे म्हणजे शारीरिक मोजमाप जे लागणार आहे कोणत्या पोस्टला कोणतं लागणार आहे माहिती बघूयात. पुरुषांना आणि महिलांना सेपरेट असणार आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट यासाठी पुरुषांना बघा 163 सेंटीमीटरमध्ये हाईट, छाती न फुगावता 79 सेंटीमीटर, फुगावल्यानंतर किमान 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. त्यानंतर बघा चष्म्याशिवाय किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाहीत अशा म्हणजे तुमची चांगली दृष्टी असली पाहिजे. त्यानंतर खाली ते चांगली दृष्टीचं ते माप दिलेलं आहे त्याविषयी तुम्ही माहिती बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. तसेच बघा महिलांची जे शारीरिक पात्रता जी आहे 155 सेंटीमीटर तुमची किमान असली पाहिजे हाईट 155 सेंटीमीटर. त्यानंतर बघा चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय सेम बाकीचं सेम आहे. फक्त हाईट जी आहे तर ती मुलांना 163 सेंटीमीटर आणि महिलांना जी आहे तर ती 155 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट याची जी शारीरिक पात्रता आहे त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा दुसरी जी पोस्ट आहे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब यासाठी उंची जी आहे 165 सेंटीमीटर पुरुषांना आणि महिलांना 155 सेंटीमीटर. छाती न फुगत बाकीचं सेम आहे. महिलांना छातीविषयी नाही काय फक्त हाईट विषय दिलेला आहे. फक्त हाईटच 155 सेंटीमीटर असेल तर ते क्वालिफाय असणार आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र वन विभाग परीक्षा यामधील जे पोस्ट आहे तर ती बघा वन क्षेत्रपाल गट ब यासाठी शारीरिक पात्रतेविषयी माहिती दिलेली आहे. पुरुषांना बघा जे विद्यार्थी अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार बघा अनुसूचित जाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार जे आहे त्यांना 163 सेंटीमीटर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर असणार आहे. बाकीचं सेम आहे. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर वाढले पाहिजे पुरुषांसाठी. महिलांना तशी काय अट नाही. त्यानंतर बघा अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार जे विद्यार्थी अनुसूचित जमातीमधील विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी बघा हाईट जी आहे पुरुषांसाठी 152.5 सेंटीमीटर किमान असली पाहिजे आणि महिलांना 145 सेंटीमीटर. आणि पुरुषांसाठी बघा छाती न फुगवता 79 सेम आहे आणि नंतर फुगून 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. दृष्टीविषयी बघा माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुरुष व महिला उमेदवारांना अनुक्रमे 25 किलोमीटर आणि महिलांना जे आहे तर म्हणजे पुरुषांना 25 किलोमीटर आणि महिलांना 16 किलोमीटर अंतर 4 तासांत चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचे जे टप्पे असणार आहे बघा तिन्ही जे संवर्ग आहे तर त्याची एक संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. म्हणजे जी तुमची प्रिलिम आहे तर ती एकच होणार आहे आणि त्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे तर ती सेपरेट होणार आहे. त्यामध्ये बघा राज्यसेवा परीक्षेसाठी पहिलं पूर्व परीक्षेचं बघू 400 मार्काचं म्हणजे 200 मार्क पहिल्या पेपरला आणि 200 मार्क सेकंड पेपरला अशा प्रकारे 400 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे तर ती सेपरेट होणार आहे. मग त्यामध्ये राज्यसेवा परीक्षा जी आहे तर ती राज्यसेवा परीक्षा मुख्य परीक्षा जी असणार आहे तर ती 1750 गुणांची असणार आहे आणि तिची जी नंतर मुलाखत होणार आहे 275 गुणांची. त्यानंतर बघा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षाची जी मुख्य परीक्षा होणार आहे तर ती 400 मार्काची मुख्य परीक्षा आणि 50 मार्काची मुलाखत होणार आहे.
त्यानंतर महाराष्ट्र वन सेवा परीक्षा जी आहे तर तिची मुख्य परीक्षा जी आहे तर ती 400 गुणांची असणार आहे आणि मुलाखत 50 गुणांसाठी असणार आहे। अशा प्रकारे परीक्षेचे हे टप्पे असणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली डॉक्युमेंट्स विषयी माहिती दिलेली आहे बघा। त्यानंतर परीक्षा शुल्क किती लागणार आहे, जर तुम्ही अमागास प्रवर्गातील असाल तर 544 रुपये फी लागणार आहे आणि जर तुम्ही मागासवर्गीय असाल किंवा अधोग तसेच अनाथ दिव्यांग या विद्यार्थ्यांना 344 रुपये फी लागणार आहे। त्यानंतर बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म वगैरे भरायचा आहे। त्यानंतर बाकीची त्यांनी माहिती दिलेली आहे बघा या ठिकाणी। त्यानंतर पुढील आपण कॅटेगरीनुसार तुम्ही वॅकन्सी बघू शकता स्क्रीनवर बघा। या ठिकाणी जे राज्य सेवा परीक्षा एकूण पदे जे 127 आहे त्यामध्ये सहाय्यक राज्य कर आयुक्त गट यासाठी 79 पदे असणार आहे। त्याविषयी कॅटेगरीनुसार तुम्हाला स्क्रीनवर जे आहे तर ते तुम्ही बघू शकता। आरक्षणानुसार त्यांनी जे पोस्ट आहे तर त्या पोस्ट तुम्ही कॅटेगरीनुसार बघू शकता। त्यानंतर पुढची जी पोस्ट असणार आहे बघा, सहाय्यक कामगार आयुक्त गट यासाठी 1 जागा आहे तर ती इतर मागास वर्ग यासाठी असणार आहे। त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट ची पोस्ट असणार आहे। त्यासाठी 2 वॅकन्सी असणार आहे। त्यामध्ये अधोगसाठी 1 जागा आहे आणि एकूण आरक्षित पदे 1 आहे आणि अजून या ठिकाणी बघा राखीव पदे 1 आहेत। अशा प्रकारे टोटल 2 जागा असणार आहे। पुढची पोस्ट बघा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण 21 पदे असणार आहे। कॅटेगरीनुसार तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। त्यानंतर मंत्रालयीन विभागातील कक्षा अधिकारी गट ब यासाठी 3 जागा असणार आहे। या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर पुढची पोस्ट बघूयात विद्यार्थी मित्रांनो, सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब यासाठी 15 जागा असणार आहे। स्क्रीनवर कॅटेगरीनुसार तुम्हाला दिलेलं आहे। त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब यासाठी 1 जागा आहे। त्यानंतर बघा पुढची पोस्ट आहे बघा, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब यासाठी 1 जागा आहे। ती गट ब भटक्या जमाती ब साठी असणार आहे। त्यानंतर पुढची पोस्ट बघा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तत्सम गट ब यासाठी 4 जागा असणार आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघा राज्य सेवा परीक्षेमधील जे पद आहेत तर त्या पदांविषयी आपण वॅकन्सी बघितलेल्या आहेत। त्यानंतर बघा पुढचा जो विभाग आहे महाराष्ट्र वन सेवा यामध्ये कोणत्या पोस्ट आहेत, वन क्षेत्रपाल गट ब यासाठी 144 जागा आहे। कॅटेगरीनुसार तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। अनुसूचित जातीसाठी, जमातीसाठी, विमुक्त जाती, भटक्या जमाती असेल, इतर मागासवर्गीय, विमाप्र असेल, त्यानंतर खुला प्रवर्ग असेल, अराखीव पदे असतील तर यासाठी वॅकन्सी जे आहे तर त्या टोटल 144 जागा असणार आहे। त्यानंतर बघा पुढचा जो विभाग आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी 114 जागा आहे। वरती 144 होत्या आणि खाली जे आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी 114 जागा असणार आहे। त्यामध्ये कोणत्या पोस्ट आहेत बघा, सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट यासाठी 28 जागा असणार आहे। कॅटेगरीनुसार तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी स्थापत्य गट ची पोस्ट असणार आहे। यासाठी 86 जागा असणार आहे। किती आहे, 86 पोस्ट असणार आहे। स्क्रीनवर तुम्ही कॅटेगरीनुसार बघू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण MPSC मार्फत बघा या ठिकाणी बघा तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या ॲड्समध्ये जे काही पोस्टनुसार
व्हॅकन्सी आलेल्या आहे, तर त्याविषयी संपूर्ण आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन जे विद्यार्थी असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.